गीत भावे गावे गीत शुद्ध करुण्या चित्त तुझ बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करिया संतांच्या चरणा तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेने राहे समाधान तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे कानी गुणदोष मना नानी तुझ बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरे चरण संततिया ज्यांच्या कृपादाने गदेचा विस्तारू ज्यांच्या कृपादाने गदेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करारे दयाळा तुमचा अनुग्रह लादुलो पावन झालो चराचरी मे कळा कुशरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावे राम भरोसे राम विनो राम नाम विश्वास सुमिरण संगल कुशल मागत तुलसीदास गोरक्ष जालिंदर चरपडास्य अडभंग काणीप मच्छिंद्राद्या चौरंगी रेवाणक भ्रतरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा धन्य धन्य अडभंगनाथा धन्य धन्य अडभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो जयांचे करूया स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अत्यंत महत्त्वाचा सुंदर असणारा हा अभंग या ठिकाणी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाद्वारे महाराज तुम्हा माझीवांना अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन करतात ते असं आहे, भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय यावत जीवाला सुखच नाही, म्हणून त्याच्यापर्यंत जाण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे, त्याचे गीत गायले पाहिजे। ते गीत गात असताना आमचं अंतकरण चित्त शुद्ध झालं पाहिजे आणि शुद्ध जर चित्त झालं मग गीत गायलं की तो भगवान परमात्मा आपल्याशी झाल्याशिवाय राहत नाही। आपला तो देव झाला की जगातले सर्व सुख आपल्या चरणावर येऊन एकत्र होतात। आणि म्हणून हे सगळं करत असताना कशा करता करायचं तर देव जर तुला पाहिजे असेल तर करायचं, आणि देव ज्याला पाहिजे असेल त्यांनी इतरांकडे लक्ष देऊ नये, इतरांकडे कान देऊ नये। गुण दोष जर कोणी काही चर्चा करत असेल इकडांच्या इतर गोष्टीकडे लक्ष घालू नका, कशा करता घालू नका, जर तुला देव पाहिजे असेल तर घालू नका। बरं, हे सगळं करत असताना साधू संत महात्मे जर आपल्याला दिसले की त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा, का व्हावा तर देव तुला पाहिजे असेल तरच व्हावा। हे सगळं करत असताना मस्तक त्यांच्या चरणावर ठेवावा। कशा करता ठेवायचो, देव आपल्याला पाहिजे असेल तर ठेवावा। हे सगळं करत असताना साधू संतांचे ऋषी मुनींचे
विचारवंतांचे जे वचन आहे ते कानावरती पडले की अंतःकरणामध्ये धारण करावे. का करावे? देव तुला पाहिजे असेल तरच करावे. हे सगळं करता करता जीवन जगत असताना जीवनामध्ये फार जरी नाही काही करता आलं, थोडा तरी परोपकार हा प्रत्येकाने केला पाहिजे. तो करावा. कशा करता परोपकार करावा? देव तुला पाहिजे असेल तर तो करावा. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. आज या ठिकाणी आपल्यातून वैकुंठवासी झालेले ते आमच्या अडवंगनाथ संस्थांचे अत्यंत निष्ठावान भक्त, गेले त्यांनी 12-13 वर्षापासून एकही पौर्णिमेची वारी पती पत्नीने कधी खंड केली नाही. ते कैलासवासी हरिभाऊ नारायण लोखंडे पाटील आपल्यातनं गेले. फार अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व, माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्व. त्यांच्या धर्मपत्नी आमच्या ताई हिराबाई हरिभाऊ लोखंडे याही अनेक महिला घेऊन दर महिन्याच्या पौर्णिमेच्या वारीला त्या येत असायच्या. आणि म्हणून आपल्यातून आज हरिभाऊ जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. भगवान परमात्मा जी गती ज्यांना मिळाली असेल त्या ठिकाणी चिरशांती देवो. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी ही सेवा आहे. त्यांचे सर्व दुःखांकित बंधुवर्ग श्री गोरक्षनाथ नारायण पाटील लोखंडे, तुकाराम नारायण पाटील लोखंडे, भाऊसाहेब नारायण पाटील लोखंडे, अर्जुनराव नारायण पाटील लोखंडे, समस्त बंधू परिवार, त्यांच्या बहीण काय नाव आहे बहिणीचं नाव चिनकाबाई नारायण पाटील लोखंडे. अच्छा, थोडंसं हा या ठिकाणी चिरंजीव अशोक हरिभाऊ लोखंडे आणि त्यांच्या सर्व मुली उषाबाई रंगनाथ मुसमाडे, मनीषा संतोष शिंदे असा हा समस्त परिवार. आणि आपल्यातून गेलेले हरिभाऊ अत्यंत सज्जन व्यक्तिमत्व, आपल्या गावातील अत्यंत मन मिळावू स्वभावाचे असणारे ते होते. आज आपल्यातून जाऊन त्यांना 1 वर्ष झालेलं आहे. भगवान परमात्मा जी गती ज्यांना प्राप्त झाली असेल त्या ठिकाणी चिरशांती लाभो ही देवाच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल. लोखंडे परिवाराचा आणि माझा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध अनेक वर्षापासून आहे. तदनिमित्ताने या ठिकाणी ही सेवा इथे माझ्याकडं ज्यांनी आत्ता सुंदर चाल गायली ते आदरणीय हरिभक्तीपारायण कैलास महाराज दुशिंग आणि हरिभक्तपारायण भागवत महाराज टेकाळे, चंद्रकांत महाराज जाधव, भिकाभाऊ महाराज जाधव, खाली बसलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सकाराम भाऊ महाराज जाधव, उपस्थित असणारे सर्व टाळकरी, इकडचे मृदुंगाचार्य माऊली महाराज, दुसरे मृदुंगाचार्य किरण महाराज, पेटी मास्तर महाराज, विनेकरी भाऊसाहेब पाटील मुठे, दिलवर भाईपासून तर आमच्या लखनगिरी महाराजपर्यंत सगळे भजनी. आणि इकडचे आमच्या टोपेवाल्यापासून तर बिगर टोपेवाले नाही कोणी, तर आदरणीय हरिभक्तीपारायण माऊली महाराज, मच्छू महाराज, मग आता सगळे गायनाचार्य, इकडचे दाढीवाले महाराज, सगळे गायनाचार्य आपल्याला टेकाळे पाटील सर्वांना धन्यवाद देतो. आवटी बाबा, टेकाळे बाबा, सगळ्यांना धन्यवाद देऊन मी माझ्या विचाराला प्रारंभ करण्यापूर्वी पण इथे बरेच माझे सर्व स्नेही मंडळी उपस्थित आहे. लोखंडे परिवारावर प्रेम करणारे आमचे निमशे पाटील, ज्यांचं राहुरीतही कार्य आहे आणि पाथऱ्यातही, आपल्यालाही धन्यवाद. दुसरे असणारे इकडे रामनाथ भाऊ निमशे, तेही त्यांनाही धन्यवाद. काळे पाटील, दोघंही बंधू, आपल्याला दोघांनाही धन्यवाद. या ठिकाणी सर आपणही उपस्थित आहात, आपल्यालाही धन्यवाद देतो. माऊली, ज्यांचं आत्ता परवा वडिलाचं पुण्यस्मरण झालं, त्या ज्ञानेश्वर माऊली पवार जाधवच आहे, आपल्यालाही धन्यवाद आहे. आता आमचे लहानभाऊ बोरुडे, शिंगणापूर नाले सातकर मामा उपस्थित. आता सर्वच नावं जर घेतले तर मला वाटतं कीर्तन विलंब होईल. आमचे चोपदार संजय भवार, अर्जुन आप्पावर आणि ह्या लोखंडे परिवारावर प्रेम करणारे सगळे मंडळी इथं उपस्थित आहे. इकडचे टेकाळे महाराज, टेकाळेच ना, या गावात मी प्रथमतः आलो होतो यांच्या 5वीच्या कीर्तन करायला. आता किती वय तुमचं आठवतं ना? तुम्ही होतेच ना, होते भाऊ. यांच्या 5वीचं कीर्तन मी केलेलं आहे. आता तुम्ही एवढं जाणीव ठेवा,
पाचीचं म्हणजे 5व्या दिवसाचं कीर्तन आमच्या मोठे परिवाराचे आणि या कुटुंबाचे दिलोरभाई संबंध असल्यामुळे नगरहून कुठून तरी आलो, मुक्कामी थांबलो. माझ्याकडे बॉक्सर गाडी होती आणि तेव्हा पाचीचं कीर्तन अचानक मंदिरात केलं होतं, मारुतीरायाच्या मंदिरात. आणि आज ते पखवाद वाजवणारे मृदुंगाचार्य झाले. सर, मला स्वाभिमान आहे, अशीच प्रगती व्हायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हो, आमचे बाळासाहेब भाऊ सरपंच आहे, त्यांनाही धन्यवाद. आमचे अत्यंत चांगले व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने भास्कर सर गेले, त्यांनाही परवा श्राद्ध त्यांचं झालं. त्याच दिवशी नेमकी माऊलीकडे माझं कीर्तन असल्यामुळे खरं येणं नाही झालं. अत्यंत चांगले होते, आमच्या संस्थानावर अत्यंत प्रेम करणार आहे. मग दिलबर भाई असेल, अर्जुन आप्पा लोखंडे असेल, या सगळ्या, आणि भास्कर सर, काळे सर, आपण सर्व मंडळी. शिष्टीमाला कुठे गेले ते दिसा ना, ते मागे बसल्यामुळे गोंधळ झाला. ते आता नवीन भाऊ पुढे आल्यामुळे मला कळेना ना. आमचे शिष्टीमाले भाऊ, नाव कैलास भाऊ, आपले जुनेच ते गावात कुठेही कार्यक्रम असला की कैलास भाऊ, पण ते नवीन मुलं दिसल्यामुळे मला गोंधळ झाला बरं का. कैलास भाऊ आणि त्यांचा सर्व परिवार आहे. आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आमचे भास्कर सरही गेले, त्यांनाही आदरांजली मी संस्थांच्या वतीने अर्पण करतो. जी गती त्यांना प्राप्त झाली असेल त्या ठिकाणी चिरशांती लाभो. विठ्ठल विठ्ठल. हो, अभंग तुकाराम महाराजांचा कीर्तनासाठी निवडलेला आहे बरं का साहेब. अभंग फार गोड आहे आणि हा अभंग ज्याला जीवनात कळाला तर मला वाटतं परमार्थात काही शिल्लक राहील सकाराम भाऊ, असं काही नाही सका भाऊ. अभंग फार गोड आहे. अभंगाला 4 अर्थ असतात मायबापांनो. एक भावार्थ आहे, लक्ष्यार्थ आहे, वाच्यार्थ आहे, शब्दार्थ आहे, काही नाही कळालं तर गूढ अर्थ आहे. हे पंच अर्थाने अभंग नटलेला असतो. काही काही माणसं शब्दाचे अर्थ म्हणतात, काही काही भावार्थ मानतात, काही गूढ अर्थ मानतात, काही शब्दार्थ मानतात. ज्ञानोबारायांच्या वाङ्मयामध्ये तसंच आहे. ज्ञानोबारायांनी गीतेवरती टीका लिहिली, प्राकृत भाषा संस्कृत भाषाचं एकत्रीकरण प्राकृत भाषेत केलं आणि 9000 ओव्या त्या 700 श्लोकावरती ज्ञानोबारायांनी लिहिल्या. मग विचार करा बरं का भाऊ, 700 ओव्या लिहिल्या, त्या 700 श्लोकावर 9000 ओव्या लिहिल्या निलेश भाऊ. तर 700 श्लोकावरती 9000 ओव्या केल्या. बरं, त्या ओव्या काही सामान्य नाही हो. ओव्या सामान्य आहेत का? एक तरी ओवी अनुभवावी, बस एवढं कळलं की झालं. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी. एक ओवी कळाली की ज्ञानेश्वरीची गरज नाही पूर्ण कळायची. काही काही माणसं म्हणतात आम्ही पारायण फार केले महाराज. किती केले? फार पारायण करून टाकले. किती टाकले? 108. शाबास रे 72. 108 पारायण करून टाकले असे म्हणणारे बरेच पाहायला मिळतात. पारायण करून टाकण्याची गोष्ट नाही महाराज, पारायणाचे अनुभव घ्यायचे आहे बरं का. पारायण किती गेले याला फार महत्व नाही, तुम्ही अंतकरणात किती उतरवले याला फार महत्व आहे. कीर्तनात किती ऐकले यालाही फार महत्व नाही, ते कीर्तनात ऐकून आपण आचरणात किती आणले याला फार महत्व आहे. नाही तर काही काही ना महाराज उघडून पिले. एक मुलगा बरं का सर आहे आता इथे, तो कधी पावा पहिलीतच असायचा, कधी जावा पहिलीतच होता. त्याला सांगितलं खरे बाबा पुढं का जात नाही, त्याने सांगितलं मास्तर उघडून पिले मी, पुढे चालत नाही. म्हणजे असा जर विद्वान असेल किंवा असा बुद्धिमान असेल तर खरंच क्रांती होणार आहे ना आपल्या देशामध्ये. तर विचार करा, कीर्तन असेल, भजन असेल, भक्ती असेल, जीवनामध्ये संसारातली कुणी व्यवस्था असेल, जी असेल ना ती नेटकी असावी, चांगली असावी, अंतकरणाला भरणावी असावी बरं का भिकाभाऊ. आमच्या भिकाभाऊनी 15 वर्षे गुरुवरे नारायणगिरी महाराजांचे कीर्तन वाजवले. मला वाटतं धन्य जीवन झालं तुमचं, नारायणगिरी महाराजांचे कीर्तन वाजवण्याचं वेळ. हे सगळे भजनी मंडळी, सगळे भाग्यवान आहे तुम्ही. आवटे बाबा तुमच्यापासून सगळेच मंडळी त्याकडे बाबा, सगळे भाग्यवान आहे भाई, सगळे भाग्यवान आहे की हे सगळे टाळकरी नारायणगिरी बाबाच्या कीर्तनात असायचे. सखा भाऊ तुम्हाला तर आलिंगन दिलं होतं बाबांना, आठवतं ना. हा जीवन धन्य झालं. मायबाप नारायणगिरी महाराज ज्याला कळाले, मिळाले, समजले
त्याला वेगळा परमार्थ करावा लागेल असं काहीच नाही. विठाल विठाल हो. एक सूचना अशी आहे, महिला मंडळी आपण सर्वांनी उठा, पुढे या. मागे परत वाढवायची वेळ येते. या पुढं. पुरुष मंडळी आपणही पुढे सारखा या 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 पुढे या. सगळे 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 विठाल 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 या पुढे पुढे सारखा सर्व. हो, कारण कीर्तनात पुढं राहिलं पाहिजे बरं का, तमाशात मागं राहिलं पाहिजे. पण उलट होतं, तमाशात माणसं पुढे जातात आणि कीर्तनात मागं राहतात असं नाही. कारण कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे, तमाशा हा मनोरंजनाचं साधन आहे. आणि मनोरंजन हे क्षणापुरतं आहे बरं का निमिष पाटील, मनोरंजन हे क्षणापुरतं आहे, पण कीर्तन हे आयुष्याला परिपूर्ण आहे. आणि म्हणून रामनाथ पाटील कीर्तनात पुढं असलं पाहिजे. तर कीर्तन हे आपलं काय करतं महाराज, उद्धार करत असतं, पाप नष्ट करत असतं. आणि पाप नष्ट करण्याचं साधन फक्त साधू संत कीर्तनाच्या माध्यमातून देतात. असो, माझं विषयांतर वया अंग हरी रूप कीर्तन चांग होय अंग हरिरूप. सका बोला बसून खाली का असं, पण दमच निघला नाही. कधी कधी काय होतं माहिती आहे का, ज्याच्यातली सराव किंवा अनुभव असेल, एखादी सुगरणबाई असली ना, तिची फोडणी कशी देवा चांगलीच बसते. तसं आहे, आवड असणाऱ्या माणसाला सवड काढून ऑटोमॅटिक प्राप्त होतो महाराजांचे अनुभव. कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. नारायणगिरी बाबांची ती अवस्था होती. कीर्तनामध्ये हरिरूप होऊन नारायणगिरी महाराज कीर्तन करायचे बरं का. हरिरूप झाले की त्यांना या जगात वाईट कोणीच दिसत नव्हतं. एखादा दारुडे उद्या दारुड्या आपल्या गावात नसेल कोणी, पाथऱ्याला सगळे वारकरी आहे. पाथऱ्यासारखं गाव जगात नाही. एवढे भजनी एवढे टाळकरी ह्या परिसरात सगळे भाग्यवान आहे. गंगागिरी बाबांचा आशीर्वाद इथे सगळे, तुकाराम बाबा, गोविंद बाबा, माऊली बाबा, सोमेश्वरगिरी महाराज, नारायणगिरी महाराज आदी करून संतांचे आशीर्वाद लाभलेले. आमच्यासारखे सेवकही आपल्या गावात येतात. पाथरे आणि ह्या परिसरात तर काही जास्त बोलायची गरज नाही. दिलवर भाई गाव फार, दिलवर भाई असल्यावर दिल मोकळे मनाचे. मुसलमान टाळकरी झाले. वा वा याच्या एकदा बाई करता डबल टाळ्या वाजवा. हे पाथऱ्याची खासियत आहे किंवा हे वैशिष्ट्य आहे की या गावात हिंदू मुस्लिम एकत्र टाळकरी होऊन वारी करताय, भजन करताय. तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही जय हो. जय हो.
तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी आनंदे आनंदे गदारुळी, म्हणून तुम्ही आम्ही खेळी मिळी. आनंद आपल्याला गदारोळ प्रमाणे भेटला तर त्याकरता खेळायचं आहे. म्हणजे काय खेळायचं? गोट्या नाही, कीर्तनामध्ये आनंद घ्यायचा आहे. सगळ्यांचे द्वेष मद मत्सर बाजूला सोडायचे आहे. आणि म्हणून एकची टाळी झाली चंद्रभागा वाळवंटे. कशामुळे झाले हो? सगळे संत एकत्र आले ना. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर, जिथे कीर्तनाचा गजर होऊ लागला तिथे संत एकत्र आले. म्हणून तुम्ही आम्ही खेळी मिळून आनंदे गदारोळी. कळलं का? पहा, आनंद आपल्याला गदारोळी पाहिजे ना, म्हणून तुम्ही आम्ही खेळलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. आणि खरं सांगू का मायबाप, जीवनामध्ये तुम्ही किती मोठे आहात याला फार महत्त्व नाही आहे. तुमच्याबरोबर किती माणसं आहे, तुमच्याविषयी किती लोकांचं प्रेम आहे, आणि तुम्ही किती लोकांना जवळ ठेवताय बेका भाऊ, याला फार महत्त्व आहे. मोठा माणूस तोच असतो इतरांचं दुःख पोटात घालतो, लोकांचं दुःख सहन करतो, जगाच्या कल्याणाकरता जगतो, तोच या जगात मोठा होतो. रामाने तेच केलं ना, रामाने तेच केलं. काही किती अन्याय केला, रामाने कधी त्याला वाईट बोललं नाही किंवा वाईट भावनेने पाहिलं नाही. काही नको ते दोष रामाला दिले, नवे राज्यातून बाहेर काढलं, वनवास दिला, परंतु सख्या आईपेक्षा जास्त प्रेम रामाने कैकेयीवर केलं. का? कैकेयी नसती तर रामायण घडलं नसतं. रामाचे एक वाक्य तिथून बाहेर पडलं, जननी तो जननी भाई. तुळशीदास म्हणतात जननी तो जननी भाई. खरी आई कौशल्य आहे, पण जननी राम कौशल्याला नाही म्हणत, कैकेयीला म्हणतात. कारण रामाचा जरी जन्म कौशल्यापासून झाला तर रामायणाचा जन्म कैकेयीपासून झाला. जननी तो जननी भाई. कैकेयीने ते दुःख जरा सहन केलं नव्हतं, सामोर आली नसते, रामायण घडलं नसतं, जगाला राम कळले नसते, मर्यादा समजली नसते. आणि म्हणून रामराज्य आणायचं असेल, रामराज्य म्हणजे नेमकी काय? सर्वांना सुखी करणे, सर्वाविषयी आपल्याविषयी प्रेम निर्माण करणे, आणि सर्वांचं दुःख हिरवून घेणे, मग ते रामराज्य येत असतं. झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गायी वडिल्या म्हसी. विचार करा, हे अभंग आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि म्हणून तो राम प्राप्त व्हायचा असेल, तो देव प्राप्त व्हायचा असेल, तो करून घ्यायचा असेल, तर आम्हाला काय करावं लागेल? त्याचं चिंतन, त्याचं नामस्मरण. आणि त्याचं चिंतन नामस्मरण केलं की तो देव आपला होणार आहे. माऊली विचार करा. मग त्याला प्राप्त करण्याकरता अनेक प्रकारच्या पद्धती आहे बरं का. त्याच्याकडे जायचं असेल, त्याचं नामस्मरण करावं लागेल, त्याचं चिंतन करावं लागेल. चिंतन केलं की चिंता दूर होती, चिंता दूर झाली की सुख प्राप्त होतं, सुख प्राप्त झालं दुःख निवृत्त होतं, दुःख निवृत्त झालं की आनंद निर्माण होतो, आनंद निर्माण. आता पुढं किती सांगूच का तरी, काय छंद भाऊ तुम्ही, कधीतरी हो म्हणा जाणार निधान. कधी पात्र्यातल्या मंडळीनं पटकन हो म्हटलं म्हणजे पुढचा विषय घेता येतो. पण तुम्ही तरी असं कंजूसी नाही करायला पाहिजे. पाहुणे, हा बरं, पाहुण्याला ऐकायचं आहे. हां, कीर्तनी पाहुण्याकरताच असतं, टाळकऱ्याकरता नसतं बरं का. काका आले. कीर्तन हे खरं टाळकऱ्याकरता नसतं, कारण हे टाळकरी दुसऱ्या कीर्तनला असतात, महाराज तेच असतात, अभंगही तेच असतात, टाळकरी तेच असतात. कीर्तन हे पाहुण्यालाच असतं. विढाल हो. माझा विषय असा आहे की नीट लक्ष द्या मायबाप. मग आम्हाला आनंद, सुख, समाधान, शांती पाहिजे असेल तर काय करावं लागेल? आम्हाला चित्त शुद्ध करावं लागेल बरं का. चित्त शुद्ध करण्याचं साधन काय? आमच्या कपड्याला डाग लागला सर, डाग जर कपड्याला लागला, तो डाग लागलेला आपण ठेवतो का? एखाद्या व्हाईट कपड्याला डाग लागला तर सुंदर साबण आणतो, केमिकल निरमा आणतो, ते पावडरने धुतो, डाग काढायचा प्रयत्न करतो. कोण असं व्यक्ती आहे, डाग कपड्याला लागला, शॉपिंगला गेला,
जाऊ दे, तो भाग शब्द जरा उंच झाला. कोण असा व्यक्ती आहे बस्त्याला गेला सस्ता? बस्त्यालाच म्हणता ना, शॉपिंग म्हणल्यावर जरा नाही करणार इथे. पण तो बस्त्याला गेला, बस्ता बांधायचा असेल, तो सस्ता का असाना बसता, तरी पण डाग घेऊन कोणी जातं का? लग्नाला कोणी जातं का? पाहुणे पाहायला आले, डाग कपड्याला असेल तर माणूस तिथे जातो का? डाग कपड्याचा काढवल्याशिवाय, तो धुतल्याशिवाय आपण तो कपडा घालत नाही, त्याचा त्याग करतो. आणि कपडा चांगला असेल तर डाग काढायचा प्रयत्न करतो. तसाच आहे आमच्या चित्ताला डाग लागलेला आहे. आमचे चित्तसुद्धा मलिन झालेलं आहे. मग ते चित्त, मलिन चित्त आम्हाला शुद्ध करायचं असेल, चांगलं करायचं असेल तर काय करावं लागेल मायबाप? त्या मलिन चित्ताला शुद्ध करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य ते कशात आहे? भगवंताच्या नामात आहे, भगवंताच्या चिंतनात आहे. भगवंताच्या नामाने, चिंतनाने, नामरूपी चिंतन हे साधन घेतलं की चित्त शुद्ध होतं. आणि चित्त एकदा शुद्ध झालं तर जगात त्याला कोणी वाईट दिसत नाही. चित्तशुद्धी तेथे शत्रुमित्र होते. चित्तशुद्धी तेथे वेगरणा खाती सर्वतया. मायबापांनो विचार करा. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्र न खाती सर्पतया. सर्प त्याला खात नाही, वाघ त्याला खात नाही. चित्त शुद्ध झालं की जगातले शत्रू सुद्धा मित्र होत असतात. वैरभाव विसरले. मायबाप मग विचार करा, ते चित्त शुद्ध करायचं असेल बरं का चोपदार, ते शुद्ध करायचं असेल चित्त, काय करावं लागेल हो? त्याकरता नामस्मरण करावं लागेल, त्या भगवंताला गावा लागेल, त्याचं चिंतन करावं लागेल. आता भगवान परमात्म्याचं चिंतन केल्याशिवाय चित्त शुद्धच होत नाही. कारण अनेक प्रकारचे गीतं या जगामध्ये निर्माण झालेले आहेत, अनेक प्रकारचे. आम्ही राष्ट्राकरता जे गीत गातो त्याला राष्ट्रीय गीत म्हणतो आम्ही. जनगण मन आदिना आपल्याला सर्वांना माहिती आहे, शाळामधून तिकूनच आलो आपण सगळेजण बरं का. राष्ट्रीय गीत सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा सारे जहां, हिंदी भाषातला आहे, राष्ट्रीय बरं का, राष्ट्रीय गीत आहे. लोकगीत लोकांना आवडेल याकरता लोकगीत आहे बरं का. नाट्यगीत, नाट्यगीत आता समाजाकरताच हे गीत तयार झालं आहे. गावाकरता ग्रामगीत म्हणून आहे. गावांना गाडगे बाबांनी असे बरेच गीतं तयार केलेले आहेत. गाडगे बाबांनी स्वच्छता करायची आहे. गोपाला गोपाला रे देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला, हे असं म्हणायचे, कीर्तन करायचे आणि ते झाडून घ्यायचे. अनेक प्रकारचे गीत तयार करायचे. मग या अनेक प्रकारची गीत आहे. पण आम्हाला देव प्राप्त करायचं असेल तर देव प्राप्त करण्याकरता कोणतं गीत आहे महाराज? तर शास्त्राने ते गीताचं वर्णन केलेलं आहे बरं का. गीतं कोणत्या प्रकारचे आहेत? आम्ही त्याचं नामस्मरण गायलं पाहिजे बरं का, त्याचं नाव घेतलं पाहिजे. आम्हाला गीतं, आम्ही आता काकडा म्हणत आलो, ते गीतच होतं की नाही बाबा? काकड्यामध्ये आम्ही ते गीत गायले की नाही? त्या गीताने देव आपला केला, आळवला, आणि म्हणून ते गीत आम्हाला आलं पाहिजे, ते गीत गायलं पाहिजे. मग असं गीत गायल्यानंतर तो भगवान परमात्मा आपला होत असेल तर भाव शुद्ध पाहिजे, चित्त शुद्ध पाहिजे, आणि भावनेने गीत गायलं की तो भगवान परमात्मा आपला होतो पहिलं चरण. भावे गाणे गीत, भावे गाणे गीत, भावे गाणे
डबल म्हणत जा म्हणजे तेव्हा 12 वाजणारे बरं का. धन्यवाद. खऱ्या अर्थाने इकडे आल्यानंतर तुमच्या पाथऱ्याला या परिसरामध्ये मला बाकी नाही म्हणायचं काही, कारण भरपूर काही इकडं असतात, पण चालवता आलं पाहिजे. तुम्हाला ते जमतं. मला ती कबीरवाणीच आठवते. तुम्ही म्हटले ना ते कबीरवाणीच आठवते. त्या काळी महाराज म्हणायला लागले की ते काय त्यांनी बसवलं एवढं भारी, सुचलं म्हणून बसलं, बरं झालं. असो, अशा या पद्धतीने गीत गायल्याशिवाय तो देव आमचा होत नाही. वारकरी संप्रदायामध्ये भावनेला फार महत्त्व आहे बरं का. भाव नसेल तर देव आपल्याला मिळणार नाही. मनी नाही भावे विन देव न कळे निसंदेह. या संदेह शंका घेऊ नका, भावाशिवाय तो कळणारे म्हणून. भाव नसेल तर तो देव कळणारच नाही. मग निसंदेह या ठिकाणी माऊली म्हणतात तसा गुरुशिवाय अप्पा अनुभव कोणाला कळणार नाही. गुरुविन अनुभव कैसा कळे. जीवनामध्ये प्रत्येकाला गुरु हा गरजेचा आहे. गुरु नसेल अनुभव येणार नाही, गुरु नसेल देव कळणार नाही आणि देव मिळणारही नाही. म्हणून भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून देवाला जर भाव महत्त्वाचा असेल तर आम्ही त्या भावनेतून गीत गायला पाहिजे. भावे गावे गीत
गीत गायचंय, भाव पाहिजे. आमच्या माता बहिणी, आता हिराबाई आमच्या फार सुंदर भजन म्हणता, दिंडीला असायच्या आमच्या दरवर्षी. आता दिंड्याच बंद आहे, आता पात्र्याच्याच दिंडीत जा अडवंगनाथची मध्ये. तुमची चालू आहे का? बंद चालू, सगळ्याच दिंड्या बंद आहे. होणार आहे नक्की. धन्यवाद. तुम्ही म्हटले म्हणजे भागवतराव आहे, भागवताची पुढं कोण आहे? चालू होईल, चांगली गोष्ट आहे. दिंडीमध्ये गेलं पाहिजे बरं का. गंज निघून जातो दिंडीत गेल्यावर. गंज सोन्याला जसं गंज येतो ना, त्या 15 दिवसात या शरीराचा सगळा गंज निघून जातो. शुद्ध चोखाळले हे कथा कीर्तनामध्ये घडतं. शुद्ध चोखाळिले स्फटिक जैसे महामळे मण. काय शब्द आहे गोड. बरं, महामळे मळे मन, महा मळलेलं मन महा. ते चोखाळाला शुद्ध कधी? कीर्तनाला गेले तेव्हा, दिंडीत गेले तेव्हा, भजन घडलं तेव्हा. भजन घडलं की माणसाचं अंतकरण शुद्ध होतं. भजनात गेल्यानंतर, दिंडीला गेल्यानंतर, संत सानिध्यात गेल्यानंतर परमार्थ करावा लागत नाही, तो ऑटोमॅटिक होतो. तेथे रामनाम होईल श्रवण म्हटलंय, होणार म्हटलंय, बळजबरी होईल. इच्छा नाही. आता तुम्ही कीर्तनात येऊन बसले, इच्छा जरी नसली एखाद्याची ऐकायची तरी ते कानावर पडणार की नाही? आणि कानावर पडलं की नामस्मरण, पाप नष्ट झाल्याशिवाय राहत नाही बरं का. अग्नी कशी पेटून गवताच्या गंजीवर फेका, ती जळल्याशिवायच राहत नाही महाराज. गवताची गंजी किती मोठी असू द्या, पण अग्नी त्याच्यावर पडली की गवत जसं नष्ट होतं. धन्यवाद. कोई किस में मगन, कोई किस में मजन, मुझे लागे लगन हरि नाम की. बस दागी तिट्ट नागी तिट्ट, बस जमलं. मी वाजवत होतो, आता या 15 वर्षात वाजवले नाही. बेटात पखवात चांगलं वाजवायचं बरं का माऊली. तो विचार करा, सुंदर प्रमाण. माऊली म्हणतात, गवताचा ढीक किती मोठी असला, गंजी किती मोठी गवताची असली, काडी फेकली ते गंज जसा निष्ठून म्हणजे जळून भस्म होतो. मेजर साहेब, वाळेल गवताचा गंज किती मोठा असला, आग्नी त्याच्यावर टाकला की तो एवढी गुल काढी हो, फार मोठी नाही ती, 1 टन भर नाही,
एवढी एवढीच आहे, पेटून फेकली की केवढा आहे डोंगरासारखा ढीग असू द्या, किती महिन्यात नष्ट होतो? महिन्यात आहे का भिका भाऊ, सखा भाऊ, सरपंच? महिन्यात नाही, बरं आठवड्यात आहे नाही, 2 दिवसात नाही महाराज, काही काळात काही क्षणात तो नष्ट होतो. तसं नाम आहे, किती मोठं पाप असू द्या, पण ते पाप किती मोठं तरी असलं, नामस्मरण घडलं पाप नष्ट होतं. तैसे नामे केले जपता हरी, हरी जपला की नाम तसं करतं. म्हणून भावनेने गीत गायलं पाहिजे. भावे गावे गीत, गीत भावनेने गायलं पाहिजे. आणि भावनेने गीत गायलं, चित्त शुद्ध झालं की मग तो देव आपल्याला प्राप्त होत असतो. हे का करावं लागतं, कशासाठी करावं लागतं, हे गीत कशा करता गायचंय? आमच्या संप्रदायाने एक गीत सांगितलेलं आहे, रामकृष्ण गीती गात. रामकृष्ण. आता तुम्ही अख्खा वासुदेव म्हणायला लागले, मी त्याला काय करू? बरं काकडं संपलं तरी तुम्ही म्हणायला हरकत नाही. तर रामकृष्ण गीती गात, मला मुद्दा घ्यायचा आणि पुढे जायचं आहे. ते गीती गात रामकृष्ण म्हणून कशा करता गायचं? देव आपला व्हायचा असेल, करायचा असेल तर भावाने, शुद्ध भावाने, शुद्ध अंतकरणाने, भावाने ते गीत आम्ही गावं. कशा करता? देव आपल्याला पाहिजे असेल तर दुसरे माय बापांनो विचार करा, आपल्याला गीत का गायचं? चित्त शुद्ध का करायचं आहे? भावनेने गीत गात असताना भावाने देवाचं गीत नामस्मरण का करायचं? तर महाराज म्हणतात, देव तुला पाहिजे असेल तर हे कर. तुझं वावा आहे देव. देव जर तुला पाहिजे असेल, तुला हवाचं वाटत असेल, मग हा जगातला सर्वात सोपा उपाय आहे. तरी हा सुलभ उपाव, सुलभ अत्यंत सोपा. कारण संतांनी काय केलं, योग मार्ग कठीण आहे.
ध्यान मार्ग कठीण आहे, तप मार्ग कठीण आहे, जप मार्ग देखील कठीण आहे. मग हे कठीण मार्ग सगळ्या संतांनी विचार केला. कलियुगात तप करणं सोपं नाही आहे. तप करणं इतकी गोष्ट पोरखेळ नाही आहे. नाथपंथांनी त्या काळात तपश्चर्या केली. महाराज 12 वर्ष उभा राहिले. आमच्या अडबंगनाथ एका शिळेवर 12 वर्ष उभा राहिले. गोरक्षनाथांनी अंगठ्यावर असणारं एका उभारून हिमालयात 12 वर्ष तप केलं. असे नवनाथ जर वाचला तर सगळे 12 वर्षेच तप केले आहे. आपण सर्वजण वाचत आहात. हे तपश्चर्या करणं आम्हाला सोपं नाही महाराज. तप करणं सोपं नाही. जप सुद्धा अवघड आहे महाराज. जप करायचं असेल तर जप करता करता आपलं लक्ष दुसरीकडेच जातं. सुंदर ते ध्यानमुद्राचे कानं मांजरेचे ध्यानमुद्रावरी असंच होऊन जातं. आमचं लय अवघड आहे. सुंदर ते ध्यान म्हटलं की मांजरे ध्यानमुद्रावर जातो महाराज. ते सुंदरच ध्यान नीट येत नाही. जप चालू आहे पण तिकडेच लक्ष जातं. ध्यान लावून बसले, ध्यानात काही येतं. रात्री लाईटच नव्हती, ऊसाला पाणीच राहिलं बरेच. ध्यानात ऊस येतो, कधी कपाशी येईल, काय ध्यानात येईल सांगता येत नाही. संसारच ध्यानात येतो म्हणून जप चालत नाही, तप चालत नाही. बरं, तपानंही आम्हाला आता शक्य नाही, जपानंही आम्हाला शक्य नाही. ना बरं का, अनुष्ठान व्यर्थ कासाया करणे, अनुष्ठान व्यर्थ कासाया करणे, आ तीर्था भरता यम मन लगे दैवाता धरणे. फार सुंदर असणारं प्रमाण आहे. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासाया करणे, तीर्थ वर्त यम न लगे दैवाता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे वाराणसी मरणे, अरे केशो माधो अच्युतो दत्ता होये पात खारणे, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. विचार करा, हे जप करणं अवघड आहे, तप करणं अवघड आहे, ध्यान करणं अवघड आहे, यात्रा करणं देखील अवघड आहे. कारण यात्रा करायची असेल तर सखा भाऊ कधी करावे लागते? जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाय, तव तू आपुले सोयीत पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. तीर्थयात्रा करायची असेल हातपाय चांगले पाहिजे. पंढरीची वारी करायची असेल ठणठणीत शरीर पाहिजे. हिमालयात यात्रा करायची असेल शरीराने साथ दिली पाहिजे. अमरनाथ यात्रा करायची असेल ऑक्सिजन क्लिअर चालला पाहिजे तर तुम्ही तिथे जाल. ज्याला इथं सपाट जागेवर जर ऑक्सिजन नीट घेता येत नाही तिथं काय करणार आहे? गेलं की गेलंच. अमरनाथ अवघड आहे. अमरनाथ करायचं असेल तर त्याला योगा ध्यान शरीर चांगलं करावं लागेल. तंदुरुस्त असेल त्याला अमरनाथला जाता येईल. अमरनाथला ऑक्सिजन 0 होतो वरती गेल्यावर. बरं का, अमरनाथ त्याला फार खडतर आहे, फार खडतर आहे. आणि ते जम्मू काश्मीरपर्यंत ठीक आहे, वैष्णोदेवीपर्यंत ठीक आहे, श्रीनगरपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर अमरनाथला वरती ऑक्सिजन. आता मेजर साहेब आले आमचे, ते अनेक ठिकाणी फिरतात मिलिटरीच्या माध्यमातून. अनेक ठिकाणचे अनुभव त्यांना येत असतात आणि त्या ठिकाणी जाऊन आमचे मिलिटरीचे सर्व अधिकारी काम करतात. त्याचा स्वाभिमान प्रत्येकाला असला पाहिजे महाराज. बरं का, शेतकऱ्याचा स्वाभिमान हा प्रत्येकाला असला पाहिजे आणि सैनिकाचा स्वाभिमान हा प्रत्येकाला असला पाहिजे. अर्जुन आप्पा तुम्ही भाग्यवान आहे, तुम्ही शेतकरी पण आहे आणि तुम्ही देशभक्त पण आहे. हा स्वाभिमान सर्वांनाच असला पाहिजे महाराज. मायबाप हा स्वाभिमान असला पाहिजे. खऱ्या अर्थाने आज सगळ्यांनी जेवून जा, कारण श्राद्ध हे कालच झालेलं आहे. तिथीनुसार श्राद्ध काल झालेलं आहे. मेजर साहेब येणार होते म्हणून एक दिवस पुढे घेतलेलं आहे. म्हणून आजचं जेवण श्राद्धच नाही तर त्या निमित्ताने पुण्यस्मरणाचं आहे. मग जेवण हा कीर्तनाचा महाप्रसाद आहे. सगळ्यांनी घेऊन जा. विठाल विठाल. हो, हरिभक्ताला जेवढी किंमत आहे महाराज तर त्याही पेक्षा देशभक्ताला जास्त किंमत आहे मी मानेल. का? हरिभक्ताचं कीर्तन चांगलं करावा चालावा हे जर वाटत असेल तर देशभक्त तिथं सीमेवर रक्षण करतो म्हणून आम्ही मंडपात नीट बसतो. बाई बरोबर आहे की नाही? म्हणून आम्ही आमच्या देशाचं रक्षण करणारे जे आहे ते कुठल्याही समाजाचे सैनिक असू द्या, त्यांचा समाजाला प्रत्येक जीवाला स्वाभिमान असला पाहिजे. आणि या पात्रात हिंदू मुस्लिम तुम्ही आम्ही एकच आहे. इथं आनंदच आहे.
माझा मुद्दा काय आहे मायबाप? माझा मुद्दा एकच आहे की ज्याचा त्याचा स्वाभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे. आणि म्हणून निलेश भाऊ, तुम्ही देशाची सेवा करतात आणि ही सेवा जगातली सर्वश्रेष्ठ सेवा आहे. म्हणून हरिभाऊला नक्कीच आता ज्या ठिकाणी सद्गती मिळाली असेल त्या ठिकाणी शांतीही निश्चित लाभेल. विठ्ठल विठ्ठल. हो, आम्ही त्याच्याकरता नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. प्रत्येकाला सुखी व्हायचं आहे तर आम्हाला देव पाहिजे ना, तर ह्या गोष्टी कराव्या लागेल. तुझं वावा आहे देव, मग पाहिजे ना. म्हणून तरी हा सुलभ उपाय, सुलभ सोपा उपाय कोणता? या रस्त्याने, नामस्मरणाच्या रस्त्याने जावं. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. म्हणून या वाटा सूक्ष्म दुस्तर, म्हणून या वाटा सूक्ष्म दुस्तर. मोडून या बाटा सूक्ष्म दुस्तर. मग काय केलं? केला राज्यभार चाले ऐसा, ऐसा चाले राज्यभार ज्यांनी केला त्याला संत म्हणतात. त्या सूक्ष्म दुस्तर वाटा मोडल्या आणि म्हणून आम्हाला सोपा मार्ग केला. तुम्हाला जर त्या रस्त्याने जायचं असेल तर आता मी सांगतो तो उपाय करा. कशा करता? तुझं व्हावा आहे देव, म्हणून हा सुलभ उपाय आहे. त्याकरता जे रस्ते ज्यांनी केलेले आहे, ज्या वाटा ज्यांनी दाखवलेल्या आहे, ते कोण आहे हो? ते मायबाप या जगातले आमचे संत आहे. मग ते जे सांगतात आम्हाला ते ऐकलं पाहिजे. या जगात ऐकत असताना, जीवन जगत असताना कोण काय म्हणेल तिकडं कधीच लक्ष देऊ नका. आपल्याला काय करायचं ते कधी सोडू नका. कोणी निंदा केली त्याच्यावर नाराज कधी होऊ नका, कारण निंदक काय करत असतो? आपलं पाप घेत असतो. निंदकाचे घर असावे जिल्ह्यात, असं नाही का? बरं जाऊ द्या. मग निंदकाचे घर असावे तालुक्यात बी नाही का? सांगा ना उठी बाबा. जवळी. वा वा, बरं झालं, असा अभ्यास तुमचा आहे. धन्यवाद. निंदकाचे घर असावे शेजारी, निंदकामची काशी. निंदकामची काशी, अवघेच पाप नासी, अवघेच पाप नासी. माय बाप, निंदकामची काशी, अवघेच पाप नासी. मग निंदक आमची काशी आहे. काशी काय करते हो? माणसाला पवित्र करते की नाही दिलवर बाई? काशीत गेल्यानंतर पाप नष्ट होतं. तसं आपल्याला काशी आपले निंदा करणारे असतात. म्हणून शेजारी, बरं झालं तुम्ही आले. म्हणजे बाकी काही नाही, आमच्यात आम्हाला करून घ्यायचं. तुम्ही काही इकडं लक्ष देऊ नका. आपल्याला कोण त्रास दिला तर आपण आपलं साधून घेऊ. निंदक आमचे काशी किंवा असावे शेजारी. असो मायबाप. म्हणून निंदा करणारा आपले गुण दोष दाखवत असतो. स्तुती करणारा गुण दाखवत असतो. गुणाने माणसाला अहंकार येतो, दोषाने अहंकार सुधारला जातो. म्हणून तिकडे लक्ष देऊ नका. दोष नष्ट करायचे असेल तर शत्रू सुद्धा महत्वाचा असतो. आणि गुणच तुम्हाला गुणाने अहंकार येत असेल, मित्र असून अहंकारात जात असेल तर परमार्थात अहंकार अभिमान चालत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू त्या समान भार वाहे. बरं का सकाराम बाबा? मेरूप्रमाणे भार देवाला वाटतो. अभिमान नको नको नको.
मान नको अभिमान सोडे मी तू पण तोची सुखी मी तू पण जाऊ दे दुरी एकची गोंगडी बेकाभाऊ पांगुरू हरी विठाल विठाल. हो मग आता आम्हाला मी तू पण जाऊ द्यायचंय आणि एक सद्विचाराची घोंगडी ही सर्वांनी एक घेऊन चालायची आहे. सद्भावना सद्विचार सदाचार हे जर जीवनामध्ये घडलं की मग आम्हाला ते देत कोण असतात तो आम्हाला संत देतात ना. सद्भावना कोण देतं कोण शिकवतं ते संतांकडेच आहे. म्हणून इतरांकडे कान देऊ नका इतरांकडे लक्ष देऊ नका आणि जे संत सांगतात ते कधी विसरू नका. तिसरं चरण आणि कांचे माय बापांनो आणि कांचे काने कोणाचे गुणदोष आपल्याला लावून घेऊ नका. दिलवर भाई आणि कांचे कानी गुणदोष मनानाने गुणही आणू नका आणि दोषही आणू नका. कोणाचे दोष पाहायला गेले की पाप लागल्याशिवाय राहत नाही आणि गुण पाहायला गेले की लोभ जडल्याशिवाय राहत नाही. लोभही दुःखाला कारणीभूत आहे आणि दोषही दुःखाला कारणीभूत आहे. कारण लोभ आणि दोष हे दोन्ही हानिकारक आहे महाराज बरं का. या जगात पापाचा बाप कोण असेल असं जर तुम्हाला विचारलं कोणी त्याचं नाव लोभ आहे. पापाचं बापाचं नाव काय लोभ आहे बरं का. आमच्या संतांनी त्या लोभावरही विजय प्राप्त केला त्या कामावरही विजय प्राप्त केला. काम क्रोध लोभ मत्सर अहंकार हे माणसाचे शत्रू आहे. हे शत्रू घेऊन जर आम्ही परमार्थाला निघालो असेल त्याला मांग म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. हे जर घेऊन निघालो भिका भाऊ आणि आम्ही रस्त्याने चाललो खरंच क्रांती होणार आहे का. शत्रू आपल्या जवळ आहे. माणसं आतले शत्रू पाहत नाही आणि दुसऱ्याकडे बोटं दाखवत येतात बरं का. मायबापांना विचार करा. हा असा तो तसा तो तसा. अरे बाबा नका इकडे देऊ लक्ष. कोण कसा आहे त्याच्या प्रारब्धाने तो असेल. तोच आस्तिक असेल नास्तिक असेल सज्जन असेल दुर्जन असेल त्याचे गुण चांगले असेल दोष चांगले असतील. निमिष पाटील विचार करा. तर ह्या सगळ्या गोष्टी कसंही असू द्या महाराज. महाराज म्हणतात गुणदोष मना नानी त्या मनाला लावून घेऊ नका मनाला लावू देऊ नका. कशा करता अनेकांचे गुणदोष बघूच नका. गुणदोष याचे न विचारी काही विचार करू नका मनावर घेऊ नका. ज्यांनी आपल्याला जे ज्ञान दिलं त्याच्याकडं लक्ष द्या.
पण काही काही मोठे मोठे माणसं असतात महाराज, मोठे मोठे माणसं असतात, ते माणसं देखील त्याच्यात फसल्या जातात. जाऊ द्या, सर्वसामान्य सोडून द्या, मी तुम्हाला एक शास्त्रीय उदाहरण सांगतो. रामायणामध्ये रामाच्या गुरुचं नाव काय? कुलगुरूचं वशिष्ठ आहे. ते वशिष्ठ एवढं मोठं कार्य करणारे होते. वैशिष्ट्य, त्या वैशिष्ट्याचं वैशिष्ट्य जेवढं मोठं होतं, त्यांचं आयुष्य जर पाहिलं तर फार मोठं आहे महाराज. ते सत्ययुगात होते, त्रेतायुगात होते, द्वापर युगात होते आणि कलियुगातही कृष्ण काळात ते होते. ज्यावेळेस सुखदेवाला परीक्षितीने भागवत सांगितलं सखा भाऊ, तेव्हाही ते पुढे बसलेले होते. विचार करा जरा आता, त्यांचं आयुष्य किती असेल. चंद्रकांत नावाचा एक ग्रंथ आहे, चंदूभाऊ, चंद्रकांत नावाचा ग्रंथ आहे. आम्ही बेटात असताना, सरळा बेटात फार मजा यायची. आम्ही ते वाचायचो आणि त्याचा अर्थ आंधळे सांगायचे आम्हाला. म्हणजे कळलं का तुम्हाला? आजही सरला बेटला जाऊन बघा, सुखदेव अण्णा एक आंधळे वाणी म्हणून बेटात गेल्यावर त्यांना बेटा अरुणगिरीनं तुम्हाला नमस्कार सांगितलं म्हणा. आम्ही वाचायचो आणि आंधळे आम्हाला अर्थ सांगायचे. अरे बेटातल्या आंधळ्याला अर्थ कळत होता, बाकीच्याची काय कथा आहे. विठाला बाकीच्या डोळ्यासनी डोकंच लावू नये. बेटाच्या परंपरेत जे तयार झालेले असतील महाराज, ते नारंगिरी बाबा, गंगागिरी बाबाच्या कृपाछत्राने तयार झालेले आहे. ते एक एकावणी बळी रे, त्याची तुलना नाही करणार कोणी. आम्हाला एक बाबांनी नाव दिलं होतं, रत्तनलाल. रत्तनलाल बाबा मला रत्तनलाल म्हणायचे. एक दिवस आम्ही विचारलंच, बाबा याचा अर्थ काय? महाराज म्हणले, अरे रत्न हे अमूल्य किमतीचं असतं आणि त्या रत्नातला जो लाल आहे त्याची किंमतच होत नाही, त्यातलं तूही म्हटले. धन्यवाद म्हटले. एकदा एक अशीच एक गंमत घडली. येवला तालुक्यामध्ये देवठाण म्हणून एक गाव आहे. सप्ताह झाला होता देवठाण, ऐकून असे सप्ताह झाला. तिथे एक आमचा गुरुबंधू रवींद्र वरे म्हणून होते. नानाभाऊ नावाचे वरे, त्यांचे वडील चोपदार बेट आहे काय, आता आमचे चोपदार आले भाऊसाहेब पाटील, त्यांच्याबरोबर ते चोपदारकीचं काम करायचे. तेव्हा नानासाहेब मुठे भामा ठाणून आणि मी त्या कार्यक्रमाला गेलो आणि जेवायला बसल्यानंतर महाराजांनी जवळ घेतलं, सांगितलं, अरे जवळ बस राजा. आता आमची मर्यादा बाबापासून थोडंसं अंतर ठेवून बसायचो. कीर्तन झालं, जेवायला बसलो. देवठाण येवला तालुका नाशिक जिल्ह्यातली कथा आहे. वरे म्हणून त्यांच्या चोपदारकडे त्यांचा मुलगा बाबांच्या बेटात शेवटपर्यंत होता, रवींद्र नावथेचं. परिणाम असा झाला आणि नानासाहेब मुठे, नानासाहेब जनार्दन मुठे माझ्याबरोबर होते. त्यांनी सांगितलं की आम्ही जेवायला बसलो. महाराज म्हणाले, अरे तू बाबा कीर्तनाला आला, बरं झालं, पण तू माहिती का तुला कोण आहे? मलाच म्हणतात. आता काय बोलायचं बेका भाऊ, सांगा तुम्ही. माझी मज झाली अनावर काया. हे काय करणार आहे, सांगता येत नाही, बोलता येत नाही, वाची खुट्टीत होऊन जाते. कधी कधी फार काही बोलता येत असतं, पण कधी कधी फार काही येत असून बोलताच येत नसतं. त्याला वाणी खुंटीत म्हणतात बरं का. काय काय बोलावं हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो आणि काहीच बोलता येत नाही हा प्रश्न निर्माण होतो, त्याला वाणी खुंटीत म्हटलेलं आहे. त्याला काही बोलता येत नाही. सद्गतीत वाणी झाली की महाराजांना म्हटलं, महाराज मी तुमचा सेवक आहे, एवढंच मला माहिती आहे, तुमच्या चरणाचा दास आहे, याच्यापेक्षा माझी काही ओळख नाही आहे, दुसरी ओळख मला पाहिजे पण नाही. महाराज म्हणले, अरे राजा तसं नाही, तुझं नाव अरुण आहे बरं का, तुझं नाव अरुण आहे, पण याचा अर्थ तुला कधी कळला का? बाबा पुढं होई म्हणणं अवघड होतं, नाही म्हणणं अवघड होतं. नारंगिरी बाबा पुढं, तुम्ही ज्यांनी ज्यांनी नारंगिरी बाबा पाहिले ना त्यांना कळेल हे भाऊ बरं का. नारंगिरी बाबा ज्याला बाबा पुढं हो म्हणणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही, नाही म्हणायची धाडसच नाही. महाराज म्हणाले, अरे अरुण, ज्याचं कोणावरच काही ऋण नाही तो अरुण आहे. म्हणलं धन्यवाद, बरं झालं मला अर्थ मिळाला. महाराज दुसरा अर्थ म्हणाले, अरे अरुण म्हणजे सूर्याचा सारथी. सूर्य जो आहेत ना, सूर्य उगवला तर सूर्याला घोडे आहेत, त्या घोड्यावर जो रथी सारथी आहे त्याचं नाव अरुण आहे. आणि म्हणून सूर्य म्हणजे ज्ञान, ज्ञानाची देवता सूर्य आहे आणि त्या रथावर जो सारथी आहे त्याचं नाव अरुण आहे. आमचा बेटाचं तू अरुण आहे म्हटले.
लक्षात येतं का तुमच्या? अनेक लोक जेवायला होते, बाबाने जेवणाचे ताटं आले, भजे असे गरम गरम भजे होते, आम्हाला भुकाय लागल्या होत्या, पण बाबा अर्थ सांगत होते, अर्धा तास तसाच निघून गेला होता. विचार करा, ते नारंगिरी महाराजांनी सांगितलं. आणि म्हणून तुझं नाव तुझ्या आजोबाने आरून ठेवलंय. ते कोंडाजी काका शिष्य होते, कारण बाबाची आणि त्यांचे संबंध चांगले. हे सहजच बोललं गेलं. मला म्हणायचं काय, हे संत जे असतात ना, त्यांना भूत भविष्य वर्तमान कळत असतं. आणि ते नारायणगिरी महाराज तुम्हा आम्हाला गुरु मिळाले, हे माझ्यासह आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. माझ्यासह आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. चंदू भाऊ, तुमच्याकडे जाता येता काय कृपा करायची. आमच्या नारायण भाऊवर काय प्रेम बाबांचं. तुम्ही लहान होते तेव्हापासून, आम्ही तुम्ही लहानच होतो तेव्हापासून बाबा येत होते सगळ्यांकडे. आता मोठं होणं अवघड आहे बरं का, लय मोठं काही व्हायचं नाही, परमार्थ करत राहायचं आहे. मला मुद्दा म्हणायचं काय, बाबा येत होते, याच्यापेक्षा जगात कोणीच मोठं नाही. बाबासारखं कार्य ज्याला घडलं कळलं बरं का, त्याच्यासारखं जीवन धन्य नाही. म्हणून आम्ही सगळेजण भाग्यवान आहोत. तर माझा मुद्दा असा आहे, असे जे संत असतात ते फार मोठे अनुभवी असतात. तर ते संत कोण, वैशिष्ट्य, मी इकडे होतो, मी बरोबर ध्यानावर बाबा, ते वशिष्ठ जे आहे ते फार मोठे संत होते. त्यांचं आयुष्य फार होतं. किती होतं त्याचा अर्थ तुम्ही काढा. किती, त्या चंद्रकांत नावाच्या ग्रंथामध्ये चौकड्या सांगितलेल्या आहे, इथूनच वाढलं गेलं. बरं का, इथून वाढलं गेलं. त्या ग्रंथामध्ये आम्ही अनेक ग्रंथाचे पारायण करायचो. कल्पतरू नावाचे काही ग्रंथ होते, त्यात कल्पतरू कथा असायच्या, फार विचित्र, फार सुंदर कथा. महाभारत आम्ही वाचायचो, फार सुंदर आनंद यायचा. तर मला म्हणायचं काय मुद्दा, ते जे ऋषी आहे ते वशिष्ठ तिथे असायचे. मग वशिष्ठ एवढे चांगले संत होते, पण एक असे एक ऋषी होते महाराज, त्यांचं नाव विश्वामित्र. विश्वामित्र फारच चांगले ऋषी होते, पण त्यांना अहंकार फार होता, क्रोधी फार होते, तापड फार होते, विद्वान फार आहे पण अहंकारही फार आहे, ज्ञानी फार आहे पण ज्ञानाचं घमंडही फार आहे. ते असे असणारे ऋषी होते विश्वामित्र. ते म्हणायचे, मला सगळे लोक ब्रह्म ऋषी म्हणतात, पण हा म्हातारा मला म ऋषीच म्हणतो. म्हातारा कोणता, वशिष्ठ. आणि मग त्याला राग यायचा, कारण हे काही ब्रह्म ऋषी म्हणत नव्हते. हे आले की या महर्षी, यांना असं जळफळाक व्हायचा बरं का. आणि ते लोक त्यांना म्हणायचे, पण हे काही म्हणत नव्हते. त्यांना राग यायचा. आणि मग एक दिवस घटना अशी, त्यांनी अनेक मुलं मारले, यांची द्वेषामधून अनेक मुलं मारले. माणसं द्वेषाच्या पोटी काय करतील सांगता येत नाही बरं का. परमार्थिक जरी असले तर द्वेषाने काय करतील सांगता येत नाही. त्या वशिष्ठाचे विश्वामित्राने अनेक मुलं मारले. जरा वाचून इतिहास घ्या, कळेल आपल्याला. द्वेष संपला नाही. राजाराम बाबा, द्वेष लवकर संपत नाही. आले व बाबा, आता 2-2 बाबा आले. भोलेनाथ, राजाराम बाबा या पुढे. विठाल विठाल विठाल, इकडे या, इकडे या. आमचे राजाराम बाबा आहे, तिळापूर राहतात मेळामध्ये, पण ते बेटात येऊन राहायचे. मी कोठीवर होतो, त्या कोठीवर आल्यानंतर राजाराम बाबांनी यावं, आसाराम भाऊ तिळवणी करणं यावं, 2-2, 4-4 महिने बेटात अनुष्ठान करावे. हे तुमच्या परिसराचं भूषण आहे महाराज. आता हे काय मी त्यांचं जाहिरात किंवा वर्णन करत नाही, ही वास्तविकता आहे. प्रपंचाचा त्याग करून ते 2-2, 4-4 महिने राहायचे. मी साक्षीदार आहे त्याला, आठवतो ना, कोठीवर होतो. असो, राजाराम बाबा, परमार्थात राजासारखं काम आहे. धन्यवाद तुम्हाला. माझा मुद्दा काय होता, माझा मुद्दा होता वशिष्ठाचाच होता. बाकी बरं झालं तुम्ही आले आता वशिष्ठ आमच्याकडे. वशिष्ठच सांगत होतं. आता ती उपमा या परिसरातून तुम्हाला दिलीत काही वावगी ठरणार नाही. काय काय जीवन आहे रामाचे गुरुगुरु. मला म्हणायचं काय बरं का, सगळं भाऊ चांगले मंडळी तुम्ही सगळेच. तर मला मुद्दा काय, मस्तीतलं जीवन. ते वशिष्ठाचे अनेक मुलं मारले. कोणी, विश्वामित्राने. विश्वामित्राला अहंकार फार होता आणि मग राग यायचा. आता सगळीकडे चर्चा, ब्रह्म ऋषी म्हणावं, पण हे काही म्हणत नव्हते, महर्षी म्हणायचे. महाराज, नावापुढे फार मोठं गंमत असते बरं का. पदप्रतिष्ठा फार हानिकारक असते. ती पदप्रतिष्ठा माणसाची शत्रू आहे महाराज. तर त्या ठिकाणी सगळ्यांनी त्यांना महर्षी म्हणावं, पण हे ब्रह्मऋषी म्हणावं, पण हे महर्षी म्हणायचे. राग यायचा.
एक दिवस कधी राज ऋषी म्हणायचे, कधी महर्षी, पण ब्रह्म ऋषी कधी म्हणत नव्हते. एक दिवस त्यांनी विचार केला, या जगातल्या जगात एकच शत्रू आहे माझा, तो म्हातारा. म्हातारा शत्रू आहे माझा. कोणता? वशिष्ठ शत्रू आहे. म्हणले एकदा त्याला जर संपवलं ना, कधी कधी माणसं शत्रूच्याच नादी लागतात आणि तिकडंच जातात बरं का. त्याला संपवलं की मग मला विरोध करणार कोणी राहणार नाही. मग एक दिवस पौर्णिमेचा चंद्र होता, पौर्णिमेची रात्र होती बरं का. रात्र पौर्णिमेची, चंद्र सुंदर सुंदर वातावरण आणि मध्यरात्रीचा प्रसंग. माता अरुंधती वशिष्ठजी बसलेले आहेत, अत्यंत सुंदर चर्चा चालू आहे. पण तितक्यामध्ये यांनी एक मोठा दगड घेतला. कोणा? तुम्ही थोडं बोला ना तुम्ही सगळे सर. हां, विश्वामित्रांनी मोठा दगड घेतला. दगड घेतल्या मायबाप त्यांनी सांगितलं हे म्हातारं झोपलं असेल, डोक्यात दगड टाकलं म्हणजे कामच झालं समजा. त्यांनी घेतला दगड, त्या कुटियाच्या मागे गेले माऊली. दगड घेतला, कुटियाजवळ गेले आणि मागच्या बाजूला आले. आता झोपायचीच वाट पाहत होते. आता झोपले की दगड टाकायचा. दगड टाकल्या रे टाकला, म्हातारं संपलंच समजा. बास असाच दगड त्याकडे महाराज, असाच दगड. बास 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 पाची मी केलेली ध्यानात ठेव भाऊ, बाकी काही नाही. दगड असंच टाकायचं. चांगला माणूस आहे. पाचीचं कीर्तन मी केलंय हो, भाऊ कुठे गेले हे काही ना सगळे. तर माझा मुद्दा असा आहे माहे बापांनो, बाकी काही नाही. ते असं झालं तसं होतं बरं का. विठाला विठाला हातात दगड घेतलेला आहे. विश्वामित्र निघाले वशिष्ठाला मारण्यासाठी. भांडणं मोठ्या मोठ्या ते राजाराम बाबा, भांडणं तुमच्या आमच्यात नाही. हे जर पाहिले तर सामान्य आहे का? एक रामाचे गुरु आहे, वशिष्ठ दशरथाचे गुरु आहे. आणि विश्वामित्र तर काय वर्णन करावा. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची शक्ती ज्यांच्यात होती बरं का चोपदार. प्रतिसृष्टी ते विश्वामित्र आहे. हा, एवढा मोठा अधिकार आहे. त्या विश्वामित्राच्या सृष्टीतले 2-4 वस्तू आहे आपल्याकडे. म्हणजे गाढव त्यांच्याकडचंच आहे. गाढव घोडं आपल्याकडेच आहे. गाढव विश्वामित्रातल्या. ब्रह्मदेवाला चिंता पडली, हे जर सृष्टी निर्माण केली. हा ब्रह्मदेव सुद्धा दुसरा निर्माण करायला निघाला होता. हा बाद दर काही सामान्य नाही आहे. पण तरीही वशिष्ठ मात्र कधीही त्यांना ब्रह्म ऋषी म्हणत नव्हते. राग आला, मारणार त्यांना. तितक्यामध्ये माता अरुंधतीने विचारलं, का हो असं का करता तुम्ही? सगळे लोक त्यांना ब्रह्म ऋषी म्हणतात, तुम्ही महर्षी राज ऋषी म्हणतात. हे काही बरं नाही आहे. असं का म्हणतात? तुम्हाला द्वेष का त्यांच्याविषयी? जेव्हा धर्मपत्नीने असं विचारल्यानंतर वशिष्ठाच्या मुखातून वाक्य निघाले. मध्यरात्रीचा प्रसंग आहे. वशिष्ठ म्हणाले, माझा विश्वामित्र कोणी नसताना, लक्षात येतं का तुमच्या? कोणी नसताना माझा विश्वामित्र या जगातला सर्वश्रेष्ठ संत आहे, या जगातला सर्वश्रेष्ठ अधिकारी आहे. आणि तो ब्रह्म ऋषीच आहे. फक्त एकच दोष त्याच्यात राहिला, अहंकार नावाचा दोष निघून गेला की त्याच्यासारखा जगात कोणी नाही. तो श्रेष्ठच आहे आणि त्याच्यासारखा जगात कोणी नाही. माझा विश्वामित्र ब्रह्म ऋषीच आहे. पण जोपर्यंत अहंकार जात नाही, अभिमान जात नाही, तोपर्यंत मी त्याला ब्रह्म ऋषी म्हणणार नाही. आणि जे ऐकतच होती म्हातारं, कोण? वशिष्ठ नाही, वशिष्ठ म्हणताय विश्वामित्र ऐकत होते. आणि विश्वामित्र ऐकत असताना माघारी स्तुती जर चालू होते. कधी हातातला दगड खाली पडला कळालं नाही. डोळ्यातून धारा सुरू झाल्या, कानावर वाक्य पडल्या महाराज. हे वाक्य कानावर ऐकले आणि कानावर वाक्य पडले तेव्हा पळत गेले आणि ते दगड सोडला आणि साष्टांग दंडवत विश्वामित्राने वशिष्ठाच्या चरणावर घातला. त्यावेळेस वशिष्ठाचे शब्द बाहेर पडले, या ब्रह्म ऋषी. आणि मग चरणावर नतमस्तक झाले. तेव्हा त्यांचं कल्याण 4थं चरण.
विडोबार कुमारी सर्वांनी वर हात करा, टाळी वाजवा, वर हात करा सर्वजण, वर हात. विडोबार कुमारी, विडोबार कुमारी, कुंडलिका श्रीज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर आडबंगीनाथ सद्गुरु नारायणगिरी. ठेंगणा करी संतांच्या चरणा, मस्तक ठेंगणा मस्तक संतांच्या चरणावरती ठेवावा. जे शत्रू आपण समजतो, संत कोणाचे कधी शत्रू नसतात. शत्रू समजणारे अज्ञानी असतात आणि अज्ञानी असल्यामुळे द्वेष घडत असतो. संत कधीही नाही. विश्वामित्राला कळालं, वशिष्ठाला मी विनाकारण दोष दिला, पण त्यांचं अंतकरण कळालं. तेव्हा विश्वामित्र त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले. मस्तक ठेंगणा करिया संतांच्या चरणा. कशामुळं घडलं? माघारी असताना वर्णन ऐकलं आणि हिताचं वाक्य कानावर पडलं. त्या अंतकरणात घेतलं 5वं चरण. 5वं चरण बावले करून घ्या. या करून घ्या, करू द्या, करू द्या. वेचिते वचन जेणे राये समाधान. समाधान ते वचन कानावर पडल्या पडल्या विश्वामित्राला झालं.
आणि नतमस्तक झाले. समजलं जीवनाचं मूल्य. संत कधी कोणाचं अहित करत नाही हे कळालं आणि विश्वामित्राने विचार केला, या जगात जीवन जगत असताना फार काही नाही करता आलं तर परोपकारमय जीवन झालं पाहिजे. फार नाही तर थोडा तरी केला पाहिजे शेवटची जन्म. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हरी
तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. मायबाप सुंदर असणारा अभंग तुकोबारायांचा आपल्या पुढे गायला. या अभंगामध्ये महाराज म्हणतात, जीवन जगत असताना हे अमूल्य किमतीचे जीवन तुम्हा आम्हाला मिळालं. फार काही नाही करता आलं या जीवनकालामध्ये, फार नाही करता आलं तर थोडाफार का असेना परोपकार प्रत्येकाने केला पाहिजे. फार नाही झाला तरी चालेल, पण थोडा थोडा परोपकार केला पाहिजे. या लोखंडे परिवारात हे मात्र अविरत सेवा सुरू आहे. हरिभाऊंनी, हिराबाईंनी नेहमी हे सगळं सत्कार्य करत राहावं. आणि माझ्याविषयी, आमच्या संस्थानाविषयी हे सगळं कुटुंब एकनिष्ठ भक्त आहे. अडबंगनाथाची अनेक वर्षाची सेवा, अनेक पंक्ती त्या ठिकाणी, अन्नदान असेल, महिन्याची पौर्णिमेची वारी असेल, या परिवारात सर्वांनी आणि अर्जुन आप्पा आणि त्यांचा सर्व परिवार आजही करत आहे. त्यांचे चिरंजीव अशोकराव, गोरक्षनाथ भाऊ पासनं तुकाराम भाऊ, गोरक्षनाथ भाऊ, तुकाराम भाऊ, भाऊसाहेब पाटील, अर्जुनराव, बहीण, दोन्ही मुली, अशोकराव, सर्व हे कुटुंब अत्यंत सात्विक. ती परंपरा आज या घराण्यात चालू आहे. अशीच अविरत सुरू व्हावी, सुरू राहावी ही अडबंगनाथ चरणी मी प्रार्थना करेल. आणि प्रत्येकाच्या जीवनातनं थोडा तरी परोपकार घडला पाहिजे. कशाकरता करायचा? देव आपल्याला पाहिजे म्हणून करायचा. पुनश्च सर्व महाराज मंडळी, गायक, वादक, गुणीजन, हरिभक्त पारायण, टाळकरी मंडळी, सर्व महाराज मंडळी, इथं उपस्थित असणारे परिचित अपरिचित, चालू असताना आमचे पोपटराव खुळे पाटील इथे आले, बाबासाहेब पाटील आढाव साहेब तेही इथं उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हरी, जय अडबंगनाथ विठ्ठल.